धन्यवाद. थँक्यू सो मच शैलेश. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका राहुल सातवच्या बॅटमध्ये. वाघोलीचा शेर मैदानावरती अप्रतिम क्लास बॅटिंग करते. निलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उलटा चेंडूवरती त्यावरती आक्रमण केलंय. चेंडूचा स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. टीव्ही अंपायर बघतील की हा चेंडू किती वरती होता, अर्थात बीमर आहे का ते पाहिलं जाईल. त्यासाठी टीव्ही अंपायर निश्चितच बिझी होणार आहेत. गोपी स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. आपली एनबी ट्रॉफी आणि आपण एक चांगली टॅगलाईन बघतोय, फेस्टिवल ऑफ टेरिस क्रिकेट. या स्पर्धेचं जे आयोजन आहे दिमागदार आहे. डिसिजन पेंडिंग आहे, खेळ थांबलाय. तिसरा सामना आहे उपांत्यपूर्व लढतीतला. दोन्ही संघ मातब्बर आहेत. मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन आलोक 11 मैदानामध्ये फलंदाजी करतात आणि पहिल्याच षटकामध्ये आक्रमण करत असताना आपण राहुल सातवला पाहतोय. परंतु सध्या या चेंडूवरची कहाणी काय राहणार यासाठी तिसरे पंच इन ॲक्शन आहेत. दुसऱ्या बाजूला आपण चर्चा केली प्रशांत सर की आपली एनबी ट्रॉफी प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांना घेऊन येत असताना खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिक काहीतरी वेगळं देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिलाय आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी, खेळाडूंचा प्रतिसाद, यामुळेची स्पर्धा प्रत्येक पर्वामध्ये यशाची अनेक शिखरं पूर्ण करताना पाहतोय आपण प्रशांत सर. अगदी बरोबर. अनेक नवीन वेगवेगळ्या संकल्पना आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं तर सातत्यानं ऑक्शन होतं. त्या ऑक्शनमधली जी रक्कम आहे, नो बॉलचा इशारा, इट्स अ नो बॉल. चेंडू बीमर आहे आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा, चेंडू तुम्हाला परत टाकायचा आहे. त्याचबरोबर फीडचा इशारा देखील केला जाईल. आपली एनपी ट्रॉफी 2024 मनोरंजनाचा डबल बार. मनोरंजनाचा डबल बार आपण या ठिकाणी बघतोय. 5व्या दिवसाचा खेळ. धाबल का धाबा 8 वरून आता धावसंख्या या ठिकाणी पोहोचली ती 15 वरती. राजू आपलं खातं खोलू शकलंय. फ्रीडचा इशारा पंचाने केलाय. निलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल आपल्या कोटात पहिलं षटक टाकण्याकरता. कारण रन रेट अगदी आपण पाहू शकता खूप मोठा आहे. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती शानदार बॅटिंग केली राहुल सातवने. ऑफटमच्या बॅटचा चेंडू फटका तर खूप चांगला सजवलाय. इष्टकबरला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातोय परंतु फलंदाज नॉट आउट राहील. बाद होणार नाही कारण फीडचा इशारा केला होता. 4 चेंडूमध्ये आता मॅच मध्ये आपण बघितलं तर गोपी एकूण 16 धावा कुठल्या गेल्या. सुरुवात खूप चांगली राहिली. विस्फोटक सुरुवात नेहमीच केली जाते. राजू पाटी आणि त्याच्याबरोबर राहुल सातव वाघोलीचा सुपरस्टार मिस्टर प्रीमियर लीग या नावाने देखील परिचित आहे आणि तो संघाचा संघनायक आहे. जबाबदारी त्याने खांद्यावर घेतलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी, टिपिकल पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रशांत सर. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. राजू पाटे यावेळेस स्ट्राईक लाईन असणार आहे. स्लॉक केलाय. अप्रतिम फटका आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं आणि आता आग दोन्ही बाजूला सारखे लागले. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. आकाशाला गवस निघाणारा षटकार. पहिला चेंडू त्याच्यासाठी होता. स्लॉक स्वीपचा दणका त्याने दाखवला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार ठोकलेला आहे. पुढचा चेंडू निलेशचा. यावेळेला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आपण पाहिलं तर मागच्या चेंडूच्या तुलनेत या चेंडूवर थोडीशी गती कमी पाहायला मिळाली. परंतु हे षटक पॉवर प्लेचं संघनायकाने थोडंसं महागड केलंय असंच म्हणता येईल. 22 धावा कुठला गेला म्हणजे या ठिकाणी शिरसाट स्पोर्ट्स या संघाला आपण या ठिकाणी शिरसाट स्पोर्ट्स या संघाला आपण सन्मानित करतोय. मी भानुदाजी पराड साहेबांना विनंती करेल. लोकमत वृत्तपत्राचे क्रीडा विश्लेषक आपल्याला विनंती असेल आपल्या शुभास्ये आपल्या खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी कॅप्टन शिरसाट स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि 2 खेळाडूंना विनंती करेल की आपण आपल्या संघाचे खेळाडूंचे जे लिलावा प्रक्रियेमधले जे अमाऊंट आहे ती स्वीकारण्यासाठी यायचं आहे. 2 ते 3 खेळाडू संघनायक या ठिकाणी रणजित फराटे आहेत आणि त्यांना त्यांची अमाऊंट या ठिकाणी सुपूर्द केली जाते. ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूंवरती जे प्राइज त्या ठिकाणी लावलं गेलं आणि त्याचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे. लगेचच मॅचकडे वळतोय O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद.
थँक्यू शैलेश. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं खूप जबरदस्त बॅटिंग राहुल सातवकडून. आकुटापाचा चेंडू बॅकफुटला गेलाय, चेंडूला पूल केलंय, चेंडू डायला जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये पुण्याची झणझणीत मिसळ आणि तो तडका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. आकुटाच्या टप्प्याच्या चेंडूवरती कर्पूर समाचार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. असाचा लेग कट होता अगेन्स्ट द टर्न. पहा काय फोर्स लावला चेंडूला आणि स्वतःचा क्लास दाखवत असताना एक पायावर उभा राहिला, चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पार, षटकार. दुसऱ्या षटकाचं देखील स्वागत इथे केलंय षटकाराने. म्हणजेच काय आक्रमण केलं जाते. प्रशांत सर, ज्या पद्धतीची फलंदाजी सुरू झाली आहे इथून आता थांबायचं नाव घेणार नाहीये, परंतु आता चर्चा देखील मैदानामध्ये रंगली आहे की कशा पद्धतीने रोखायचं आणि ती चर्चा करावीच लागणार आहे. कारण खूप चांगली बॅटिंग, क्लास बॅटिंग राहुल करतोय. म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरी आहे आणि त्याने कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी अत्यंत इतका क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता. सुरुवात त्यानं चांगली केली, त्यानंतर शिक्षणाची पंढरी म्हणून पुण्यनगरीला ओळखलं जातं. तर अभ्यासपूर्ण स्क्वेअर कटचा फटका त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर एक खराब चेंडू, फुलटॉस चेंडू होता. आपण पुण्यात आल्यानंतर झणझणीत मिसळ खाण्याचा जो आनंद असतो ना, तो त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाचा पुढचा चेंडू ऑफ्टरच्या बाहेरचा चेंडू, फटका तर खूप चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटला एकच धाव मिळेल. एकरी धावावरती समाधान. सर्व प्रकारचे फटके, क्लासिकल कव्हर, स्क्वेअर कटचा फटका, त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं तर पूलचा फटका खेळलाय राहुल सातवनं. शतक, मोठी इनिंग खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू राहुल सातव 22 वरती खेळतोय. धावपल करती धाबा 29, बिनबाद 29 अशी छान सुरुवात बॅटरनी करून दिलेली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत, परंतु प्रामुख्याने राहुल सातव ज्याच्याकडे क्लास पाहायला मिळाला, चांगले टायमिंग पाहायला मिळालं आणि त्यानंतर अफलातून फटकेबाजी त्याने केली. खराब चेंडूंवर मोठे फटके देखील घेतले. एकेरी धाव देखील घेत असताना त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. 29 धावा आहे स्कोर कार्डवर. मयूर मासाळचा पुढचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला राजू पाटे. राजूने उलट दिशेने प्रहार केलाय, टायमिंग जुळवलंय, वेगाने चेंडू टाकला, वेगाने पाठवला, खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. दर्जेदार बॅटिंग, क्लास बॅटिंग मैदानावरती राहुल सातव आणि त्याचबरोबर राजू पाटे काय बॅटिंग करतायत. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक बॅटिंग करतायत. आणि यावेळेला गोलंदाजाने जो प्लॅन बनवलाय तो प्लॅन सक्सेसफुल होऊन देत नाही, त्यांना अनसेटल करतात. इबा काय बॅटिंग आहे मैदानावरती. हो, राजू पाटे देखील मैदानावरती आपला क्लास दाखवतोय. रत्नात्मक बॅटिंग करत असताना धावपल करते. एकूण डाबात 33, बिनबाद 33 अशी सुरुवात झाली. अलोक 11 ची गाडी रंपम जाते. गोलंदाजी मार्कवरती मयूर मासाळ. ऑन साइडला खेळलेला फटका, स्वीपचे फटके खूप चांगले होते. स्क्वेअर द विकेट बॅटिंग होते. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एक धाव घेण्याची संधी दोन्ही बॅटरना. धावपल कम धावा 34 आणि आता दोन षटकांचा पॉवर प्लेचा जे षटक आहे त्यामध्ये आपण बघितलं तर दोन्ही षटकावरती अगदी तुटून पडलेत दोन्ही बॅटर राहुल सातव आणि राजू पाटे. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता संघनायकाने. आम्ही फलंदाजी करतो त्यावेळी सांगितलं होतं की सायंकाळचं सत्र आहे, त्यामुळे पहिल्या डबात फलंदाजी योग्य पद्धतीने करत असताना एक चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहील आणि अगदी ते चित्र पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं तर राहुल सातव आहे, दुसऱ्या बाजूला राजू पाटे आहे. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगलं पाहायला मिळते आणि चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयूर मासाळ हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. अल्पावधीमध्ये ज्याने आपल्या नावाचा डंका पिटला, परंतु तो सध्या महागडा ठरतोय की काय नाही. इथे संधी निर्माण झाली आहे, परंतु पहा प्रयत्न केलेले नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय एकदम. इथे संधी निर्माण झाली होती प्रशांत सर, परंतु एफर्ट्स पाहायला मिळालेले नाहीयेत. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्व अण्णा. तुम्हाला संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं करता आलं. कारण मयूरने खूप चांगला चेंडू टाकला होता. अगदी बॅट्समन राहुल सातवला फसवलं होतं हे राहुललाही माहिती आहे, परंतु नशिबाची साथ राहुलला मिळाली. धावपल का धावा 35, बिनबाद 35. अलोक 11 प्रथम बॅटिंग करत असताना सिंहगडचं अत्यंत सुंदर असं मैदान पुण्यनगरीमध्ये सुरू आहे. आपण पाहू शकता एनबी ट्रॉफी अर्थात मनोरंजनाचा डबल बार एनबीचा थरार इथे आपण पाहतोय. चेंडू आणि बॅट मधली जुगलबंदी. मयूर मासाळ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. डावखुरा शायरीदार फलंदाज राजू पाटेसाठी. खूप चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट झाला. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कर धावा 35. अलोक 11 प्रथम बॅटिंग करत असताना शेवटच्या चेंडूवर. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण या ठिकाणी काहीसा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी भानुदाजी पराडकर साहेबांना विनंती करेल की आपला सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातोय. सचिन बाड सरांच्या शुभास्ये आपण हा सन्मान करतोय. लोकमत वृत्तपत्र क्रीडा विश्लेषक
या ठिकाणी भानुदाजी पराडकर साहेब यांचा सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करतोय। सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांची वाणी देखील ऐकली असेल, कशा पद्धतीने खेळाडूंनी मोठं व्हायचंय, कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून अगदी क्रिकेट सोडून देखील बाकी गोष्टींकडे देखील कशा पद्धतीने आपलं या ठिकाणी खेळ दाखवायचा आहे, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी विश्लेषण देखील त्यांच्या ऐकलेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न करतोय। धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि योग्य ते मार्गदर्शन आपल्या खेळाडूंना या ठिकाणी दिलंय, त्याबद्दल आपलं विशेष करून आभार। पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतोय। O2 कॉम्बॉक्स, धन्यवाद। बॅटिंग पॉप्युलरचा इशारा मैदानावरती झालाय। रोहन खरात या स्पर्धेनं त्याला ओळख दिली, ITC अवॉर्ड त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये अखिल स्तरावरील ज्या खुल्या गटातल्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये त्याने आपली छाप सोडलेली। महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील हा खेळाडू खेळलाय। ऑफटॉपच्या भारताचा चेंडू चांगला कट केलाय, गॅप शोधलाय, अप्रतिम फटका, कटचा चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक थांबू शकेल का? सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, 3 धावा पूर्ण होती। राजू पाटे आणि राहुल सातव बॅट्समन जे आहेत ते यावेळेला गोलंदाजांना स्थिरावून देत नाहीयेत। धावपलकर धावा एकूण आपण बघितलं 30 षटकाचा खेळ सुरू आहे। करंट रेट खूप चांगला आहे, शानदार खेळ मैदानावरती। आपली NB ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि मनोरंजनाचा डबल बार, आपली NB ट्रॉफी क्रिकेटचा थरार, सिंहगड इन्स्टिट्यूट क्रिकेट मैदानावरती आपण हा क्रिकेटचा थरार पाहतोय। प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत। धावपलकर धावा 38 आहेत। राजू पाटे 11 वरती, राहुल साठे 26 वरती बॅटिंग करतात, तर रोहन खरात ज्याच्यावरती नजर आहेत। पहिल्या चेंडूवरती लेग ब्रेक चेंडू टाकला, ऑफटॉमच्या बाहेर होता, बॅकफुटला गेला फलंदाज आणि छान पद्धतीने पॉइंटच्या दिशेनं एक स्क्वेअर कटचा चांगला फटका बॅट्समन राहुल सातवनं खेळला। व्यक्तिगत 26 या धावसंख्येवरती राहुल सातव बॅटिंग करतोय। राजू पाटे 11 वरती, 3 षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। 8 षटकांचा सामना, बरोबर 5:39 झालेत। डावकर शरीरपर्यंत आज राजू पाटे आणि प्रेक्षकांचे आता बघा, प्रेक्षकांचे आवाज, टाळ्यांचे, शिट्ट्यांचा गजर आमच्यापर्यंत येतोय। थोड्याच वेळात 70-70चे कॅमेरामॅन तिथे पोहोचतील, जल्लोष केला जातोय। रोहन खरात मिस्ट्री बॉलर आहे। ऑफटमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंच आमच्या बाजूला वळतात, हात करतात समांतर, धावा येतात अमांतर। 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना धावपलकर धावा 39। सचिन ढवळे प्रहार 11 आणि अलोक 11 हे 2 मातबर संघ आहेत क्वार्टर फायनलचा। 3रा सामना, ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आहे, यष्टीरक्षक खाली पडलाय आणि काय घडलंय? ओहो, राहुल सातव देखील दुसऱ्या बाजूला पडलाय। चेंडू बॅट्समॅनला कळला नाहीये। ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे। 70-70च्या माध्यमातून पाहूया काय मैदानावरती घडलं आणि काय बिघडलं। पहिल्या गड्यासाठी 39 धावांची भागीदारी, परंतु हा ऍक्शन रिप्ले जर दाखवला गेला तर अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे। बघा काय घडलं होतं। हा फटका खेळत असताना चेंडू बरोबर राजू पाटेच्या पाठीवरती आदळला, यष्टीरक्षक जमिनीवर कोसळला, रोहन खरात अतिशय वेगाने येतोय, इथे राहुल सातव देखील कोसळला होता। पडतोय पण घडतोय, बघा काय घडलं इथे। राहुल सातव कोसळला, रोहन खरातला त्याची विकेट काढायची होती, त्यासाठी हो थ्रो तितकासा चांगला नव्हता। पुन्हा एकदा नशिबाची साथ राहुल सातवला। कुटुंबाचा चेंडू मिडापच्या डोक्यावर खेळलाय, बघूया गो, अप्रतिम झेल। रोहन खरातनं राजू पाटेला डगआउट मध्ये पाठवलंय, पहिला धक्का दिलाय, शानदार दिवस आणि आपण आता थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडलो गेलेलो आहोत आणि त्याचं निमित्त आहे जी ऑक्शन प्रक्रिया राहिली होती। लिलाव प्रक्रियेमध्ये खेळाडूंना ज्या पद्धतीने आपण पाहिलं, एशिका 11चे जे खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये त्यांच्यासाठी जी रक्कम ठरलेली होती ती त्यांच्या टीम मॅनेजर यांच्याकडे आम्ही सुपूर्द करतो आहोत। त्यांना विनंती आहे की कृपया आपण या NB ट्रॉफीच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका असते ते आदरणीय सचिन बाड सर आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते एशिका 11चे टीम मॅनेजर यांच्याकडे खेळाडूंची लिलाव प्रक्रियेतील रक्कम आम्ही सुपूर्द केलेली आहे। धन्यवाद। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इतकंच आहे। जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये। प्रशांत आदवडे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। इट्स ओव्हर टू यू। धन्यवाद। थँक्यू गोपी। लिलावाची रक्कम मैदानात देण्याची संकल्पनेचा नवा पायंडा पाडणारी स्पर्धा म्हणजे NB ट्रॉफी। प्रतिभावंत युवा खेळाडूंच्या पंखात
आकाशात उडण्याचं बळ देणारी स्पर्धा म्हणजे NB ट्रॉफी. नवनवीन संकल्पनांचे रोपटं लावणारी स्पर्धा म्हणजे NB ट्रॉफी. टेनिस क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या पटूंच्या मनामनावर आणि तमाम क्रीडाशौकीनांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य करणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे NB ट्रॉफी. NB ट्रॉफी पुण्यनगरीमधील एक मुकुटमणी आहे. पुण्यनगरीला पडलेले गोड स्वप्न म्हणजे आज आपण NB ट्रॉफी पाहतो आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणजेच NB ट्रॉफी. NB ट्रॉफी अर्थात मधोमधाचा डबल बार. 5वा दिवस रोहन खरात गोपी एक महत्वाचं यश प्राप्त करते. राजू संघर्ष करत होता. राहुल आपण बघितलं तर एफर्टलेस मक्खन बॅटिंग करत असताना आपण पाहिलं, परंतु राजूची अतिशय महत्वाची विकेट. निलेशनं अप्रतिम झेल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मागे जाऊन झेल पकडायचं आहे आणि छान पद्धतीनं झेपावत झेल पकडला. रोहन खरातनं पहिला बळी मिळवलाय. यावेळी आतमध्ये येणारा बॉल होता, हलक्या त्याने खेळला. इथे देखील संधी आहे, डायरेक्ट हिट. रोहित खरातने यावेळेला नेम लावले, पण तो आता गेम होईल का प्रशांत सर? इथे कहाणी में ट्विस्ट. गेम बनाएगा नेम. आता हा अचूक नेम असेल तर मात्र एक मोठा बळी मिळणार आहे. बघूया काय घडलंय, काय बिघडलंय. टीव्ही अंपायर बिझी होतील. सतीश इथे भालेराव सर आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. भालेराव सर आतमध्ये आहेत आणि ते सांगतात की टीव्ही अंपायर थोडे आता बिझी व्हा, कारण डायरेक्ट हिट झाला. और डायरेक्ट हिट हमेशा बहुत डेंजर होते हैं. बिल्कुल इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला, सबकी निगाह रहेगी टीवी अंपायर की तरफ. गोपी आपको क्या लग रहा है? ज्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, थोडीशी जोखीम होती आणि ती जोखीम पत्करली आहे, कारण धाबा रोहन खरातने थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि स्ट्रायकिंग एंडला येण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडीशी जोखीम घेत असताना आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट सुरक्षित आहे. कॅमेरामन अप्रतिम काम करतायत. तर यावेळेला अपडेट करणारी टीम 70-70 देखील खूप चांगल्या प्रकारे स्विच करते. म्हणजे ज्यावेळेला डिसिजन आला त्यावेळेस बरोबर कॅमेरा टीम अलोक 11च्या डगआउट वरती होता. तिथे टाळ्यांचं गजर. आणि काय घडलं होतं पहा, सुखरूप आहे, चांगला थ्रो आणि खूप चांगली गोष्ट काय, राहुल सातव लेदर बॉलचा खेळाडू आहे आणि त्याने बॅट बघा, बॅट या ठिकाणी ड्रॅग केली आणि त्याचा फायदा त्याला मिळालेला आहे. हीच बॅट जर हवेत असती तर राहुल सातव डगआउट मध्ये जाऊन बसला असता. रोहन खरात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओहो, खूप चांगला लेग ब्रेक आहे. ऑफटमच्या बाहेर टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू, ही का खासियत आहे. रोहन खरातचे चेंडू टप्पापर्यंत उसळी घेतात, गिरकी घेतात आणि मग फलंदाजाची फिरकी घेतात. ही ताकद आहे. NB ट्रॉफी आपण पाहतोय 40+ चॅम्पियन. अगदी लवकरच आणखीन एक मॅच, एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याची आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. हा झळाळता करंडक सर्व काही सांगून जातो की NB ट्रॉफीची उंची काय, या स्पर्धेने काय यशाची शिखरं पूर्ण करत असताना मायबाप क्रीडा रसिकांना जे दिलंय ते आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही आहोत. परंतु रोहन खरातची प्रशांत सर इथे चर्चा करावी लागेल. काल तो दुसऱ्या सामन्यामध्ये दाखल झाला. पहिला सामना संघाने गमावला होता, थोडासा उशिराने आला, लेट पण थेट परफॉर्मन्स दिला. हलक्या त्याने फ्लिक केलाय, गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन तिथे पोहोचतोय. निलेश इंगवलेने वेगाने जाऊन चेंडू थांबवला, थ्रो केला, तोपर्यंत एकेरी घेतली जाते. आईस्पेलचे बिगुल वाजले, त्यामुळे रोहन खरात पहिला मॅच मुकला खरं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये जेव्हा आला त्यानं पाहिलं, तो जिंकला. आता हे प्रेक्षक बघा, बोपू वाजवत असताना प्रेक्षक आहेत आणि कॅमेरामॅन तिथेही पोहोचलेले आहेत. आता जल्लोष सुरू झालेला आहे. प्रेक्षकांचा आनंद जो आहे तो त्या आनंदाला उधाण आलेला आहे. एकूण षटकाचा विचार केला, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42 एका गडाच्या मोबदल्यामध्ये अलोक 11 प्रथम बॅटिंग करत असताना 2 षटकांमध्ये 39 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर धावा खर्च केल्यात फक्त 3. म्हणजेच काय, तर रोहन खरातचं हे षटक कमबॅक करणार राहिलं. दुसऱ्या बाजूला एक विकेट देखील आली आहे. इथे हळूहळू आपण पाहिले तर सचिन डबळे प्रहार 11चं देखील कमबॅक होते. पण सध्या आपल्या मेगा स्क्रीनवर पहा, 40+ चॅम्पियनसाठी हा झळाळता करंडक असणार आहे आपल्या NB ट्रॉफीमध्ये. आणि ट्रॉफी सुद्धा वेगळी आहे. म्हणजे आपण रुटीन मध्ये बऱ्यापैकी ज्या स्पर्धा करतो त्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारची ट्रॉफी बघायला मिळत नाहीये आणि ही NBची खासियत आहे. राहुल सातव आपल्या स्क्रीनवरती अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू. तो खेळ व्यक्तिगत 27 वरती 10 चेंडूंना सामोरं केलाय. शतक त्याच्या नावावरती. टेनिस क्रिकेटमध्ये धुरंधर खेळाडू मानला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे. अलोक 11 संघाचा हुकमाचं एक काम. क्रिकेटची शान, क्रिकेटची आहे शान. पुण्यनगरीचा स्वाभिमान, अभिमान. आणि ट्रॉफी पहा, या ट्रॉफीची चर्चा संपूर्ण आता क्रिकेटच्या पटलावरती होईल. NB ट्रॉफी, NB ट्रॉफी मंजुनाथाचा डबल बार 40+ साठी ट्रॉफी असणार आहे. ऑफटमच्या बाहेरच्या चेंडू पंच आमच्या बाजूला वळतात, हात करतात, समांतर धाबा येतात, अवांतर डबल का धाबा. 42 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. परंतु ही धाव अर्थात मिस्टर इष्टाच्या रूपाने येईल. धावसंख्या पोहोचली 43 वरती. तो वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. मयूर मासाळा पुन्हा एकदा अटॅक करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर बोलवला गेला, पण तो पहिला चेंडू थोडासा बाहेर त्याने टाकलाय. लाईन ऑफ अटॅक इथून आउटसाठी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न आहे त्याचा.
त्यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय, पंच वाईट बॉल घोषित करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर टाकलेले आहेत. प्रशांत सर, या अवांतर धावा देखील तुमच्यासाठी दुसऱ्या डावामध्ये डोकेडुकी ठरू शकतील. अगदी बरोबर. 44 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला फिरकीपटू खूप चांगली कामी करतात, स्पिन गोलंदाजी खूप चांगले आहे, परंतु वेगवान गोलंदाजांना अजूनही सूर सापडलेला नाहीये. मयूर मासाळ वेगवान गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेस नॅचरली आपण बघा टप्पा पडण्याचा चेंडू वळतो, परंतु तसं काही मैदानावरती दिसत नाहीये आणि खूप आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. अज्जू ऑफटाईमच्या बाहेरचा चेंडू, खूप चांगला फटका रोहनच्या डोक्यावरून. क्या खींच के मारा, एक इंच मारा लेकिन सॉलिड मारा. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, चाबूक शॉट, एखादी चपराक मारावी एवढा सुंदर फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. अज्जू बेपारीची ही ताकद आहे आणि त्याने इथे षटकार देखील ठोकलाय. और इसी के साथ आलोक 11 के 50 रन पूरे हुए हैं. 50 अब तालियां बिल्कुल बजने वाली है और एक हाथ से कैच दर्शक दीर्घा में लिया गया. अजिंक्य गोले वहां मौजूद थे, खुद बहुत बेहतरीन खिलाड़ी. स्कोर 50 फॉर मान, आलोक 11, करंट रन रेट 15.79 का है. मयूर मासाल बहुत महंगे साबित हो रहे हैं, 7 गेंदों में 21 रन खर्च किए हैं. अज्जू व्यापारी ऑन स्ट्राइक. ऑफ के बाहर गेंद थी, वह स्टीयर करना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है. निलेश इंगवलेने लगेच रिएक्शन दिली की हा चेंडू तुला टाकायचा, मागच्या चेंडूवर तू चूक केली होती. आणि त्यानंतर अज्जू बेपारीची रिएक्शन पाहायला मिळेल, त्याची मुद्रा आपण पाहिली, मागच्या बॉलवर षटकार ठोकला. पण मयूर मासा देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे, त्याने कमबॅक केलं. पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईड लाईन यॉर्कर टाकायचा होता आणि इथे संधी गमावली आहे. खराब क्षेत्ररक्षण, सुदर्शन तिथे होता, बॉल हातातून निसटलाय. प्रशांत सर, संधी पुढच्या धारणे आली आणि मागच्या धारणे निघून गेली. जीवनदान मिळते एक धाव. बिल्कुल आपने सही कहा कि यहाँ मौका था, खुशी आई थी. देखिए एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद, बल्लेबाज चौथे स्टंप की तरफ आए, गेंद को पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे. सुदर्शन केदार बिल्कुल वहां मौजूद थे, खुशियां आई थी, आपने लौटाने का काम किया. 51 एक विकेट के नुकसान पर. और अज्जू को देखे, अज्जू का एक्सप्रेशन देखे, बाल बाल बच गए. आसान कैच था, ये लड्डू था, शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है. यहाँ मौका बिल्कुल था. सुदर्शन केदार को अब दूसरे एंगल से देखिए, ये एक आसान मौका था. इस तरह के कैच आपको लपकने की जरूरत है. राहुल सातव 27 पर केंद्र है, अज्जू व्यापारी 9 पर. स्कोर 51 एक विकेट के नुकसान पर. आलोक 11 पहली बल्लेबाजी करते हुए. मयूर मासाल ऑफ टॉप के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, बल्ले का आडू किनारा और गेंद थर्डमैन क्षेत्र में चली गई. 1 रन लेने का मौका, चौथा ओवर है, स्कोर पहुंच चुका है 52 रन एक विकेट के नुकसान पर. आलोक 11. धाव संख्या चांगली आलेली आहे, त्यामुळे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जाते. एकेरी दुहेरी धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि राहुल सातवचा जेवढा विस्फोटक अंदाज आपण पाहिला तेवढंच एकेरी दुहेरी धावा घेत असताना स्ट्राईक रोटेट तो करतोय आणि हे देखील गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू जे अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे सध्या फलंदाजी करत असताना फुल लेंथ होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला बॉल जाईल, एक धाव मिळते. आलोक 11 सुरक्षित स्थितीमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला सचिन डबळे प्रहार 11ला इथून प्रशांत सर विकेटची गरज आहे. आपने बिल्कुल सही कहा कि विकेट मिलेंगे तो कमबैक करने का मौका आपको मिलेगा और आपने एक विकेट जरूर लिया, लेकिन दूसरी तरफ अगर देखें तो वो साझेदारी पनप रही है अज्जू व्यापारी और राहुल सातव के बीच. अज्जू व्यापारी 10 पर बल्लेबाजी कर रहे, 6 गेंदों का सामना किया. मयूर मासाल का ये दूसरा ओवर है, फ्रंटलाइन गेंदबाज है. इस बार ऑफ टाइम के बाहर सफल हुए और सफल भी हुए हैं. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है. गेंद बॉडी के बाहर गगनचुंबी छक्का. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, शानदार खेळ होय. मी पुजरांक पण केलंय, आता नाव पण माझंच असेल, मार्केट पण माझं असेल, चर्चा पण माझीच असेल. तोच दरारा, तीच दहशत आणि तोच झंझावत. राहुल सातव मैदानावरती एक झंझावती बॅटिंग करत असताना 15 मिनिटं आणि 43 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत. मैदानावरती खूप चांगला खेळ, दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा करायला भाग पाडलेला आहे. 4 षटकानंतर 59 धावा आहेत स्कोर कार्डवर. फक्त एक गडी गमावलेला आहे. राहुल सातव 12 चेंडूमध्ये 34 धावांवर खेळतो आणि अज्जू व्यापारीने 6 बॉलमध्ये 10 काढलेले आहेत.
मयूर मासा 2 षटकं टाकत असताना 15च्या सरासरीने त्याने 30 धावा खर्च केल्यात. महागडा ठरलाय आणि एकही विकेट नाही. विकेटचा कॉलम इथे खाली आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये प्रशांत जर आपण पाहिलं तर विकेटचं सिक्रेट इथे उलगडायचं असेल गोलंदाजांना सचिन ढवळे प्रहार 11ला. जी हाँ, जिस तरह से ये मुकाबला बिल्कुल आप देख रहे हैं, आलोक 11 की गाड़ी रंपम पम जा रही है और सामने से जो आपके गेंदबाज है वो अगर सही इलाके में गेंदबाजी करेंगे, विकेट प्राप्त करेंगे तो कमबैक करने का मौका आपको मिलेगा. देखिए कहां से दर्शक जो है ना ये टूर्नामेंट देख रहे हैं. और ये सामने वाली जो बिल्डिंग है वहां बिल्कुल ये क्रिकेट के दीवाने जो है खड़े हैं और एनबी ट्रॉफी का लुत्फ उठाते हुए. रोहन खरात के ऊपर जिम्मेदारी है. पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी असरदार साबित हुए, लेकिन ये ओवर उनका बहुत महत्वपूर्ण. सामने बल्लेबाज अजू व्यापारी इस बाहर गेंद को खेलना चाह रहे थे, फाइन लेग पर लेग स्टंप के काफी बाहर गेंद. अमित गोलतकर बीच मैदान पर अंपायरिंग कर रहे हैं. स्कोर 59 से बिल्कुल आंकड़े बदलते हुए 60 रन 1 विकेट के नुकसान पर. एकाच ऍक्शनला दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे, म्हणून पुन्हा एकदा त्यालाच बोलवले. कारण या आधीची जी पहिली विकेट होती ती त्याने घेतलेली आहे. पुढचा चेंडू रोहनचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा वळल्यानंतर हातभर वळण घेतोय चेंडू. आजू बेपारीला चेंडू समजत नाहीये, निर्धाव चेंडू होतोय. इथे विकेट्स नाही आली तरी चालेल, पण धावा देखील रोखल्या गेल्या तरी सचिन ढवळे प्रहार 11 साठी ते महत्वाचं असणार आहे आणि तो देखील प्रयत्न प्रशंसा केला जातोय. जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने. बहुत बढ़िया गेंदबाजी करते रोहन. और पहले लेग ब्रेक, उसके बाद में ऑफ ब्रेक. अच्छा टर्न कर रहे हैं. ये खासियत है इस खिलाड़ी की कि ये ऑफ ब्रेक अच्छा करते हैं, उसके बाद में लेग ब्रेक अच्छा कर रहे हैं. टर्न बहुत बड़ा मिल रहा है इनको और विकेट से मदद मिल रही है. दूसरी बात, उछाल जो मिल रहा है ना उसके कारण बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो रहा है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रोहन खरात का. अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. राहुल सातवची विकेट खूप महत्वाची राहणार आहे, कारण त्याच्या बॅटमधून ज्या धावा आल्या 12 बॉलमध्ये 34 वर तो खेळतोय आणि त्याच्यासाठी एक वेगळी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखावी लागणार आहे. गेम प्लॅन, इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल, हे आपण नेहमीच ऐकलेलं आहे. रोहनचा पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा होता, बाहेर गेला, त्यानंतर स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत एकेरीच धाव घेतली जाते. हे षटक अतिशय हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रशांत जर आपण पाहिलं तर फलंदाजांना देखील माहिती आहे की रोहन खरातचा क्लास आहे, त्याच्याकडे एक चांगले व्हेरिएशन आहे आणि त्यामुळे हे 6 चेंडू अतिशय संयमाने जर आपण खेळले तर पुढच्या षटकांमध्ये आपण आक्रमण करू शकतो आणि ती रणनीती पाहायला मिळते. लेकिन अभी जो गेंदबाजी हो रही है ना, बल्लेबाज को ज्यादा कुछ समझ भी नहीं आ रहा है कि क्या करना है. अज्जू व्यापारी रोहन के खरात के सामने थोड़ा सा संघर्ष करते हुए. बहुत बढ़िया स्ट्रोक ऑन साइड पर, ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को ऑन साइड पर खेल दिया है. 1 रन देने का मौका. एक तरफ अगर देखें तो रोहन खरात बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. गोपी इस मुकाबले में, ये तीसरा मुकाबला, इससे पहले 2 मुकाबले की जो कहानी है, यहां अगर देखें तो तेज गेंदबाजों के खिलाफ रन ज्यादा बने. स्पिन गेंदबाज जब आई है ना तो रन बनाना बहुत मुश्किल हो गया है. या षटकामध्ये त्या धावा रोखल्या गेल्यात कारण चांगला टर्न प्राप्त केला गेला. यावेळेला पहा असं वाटलं होतं की बाहेर जाईल बॉल, आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळतो. या खेळाडूने सर्वांना प्रभावित का केले, अल्पावधीमध्ये आपल्या नावाचा डंका का पिटलाय याचं उत्तर देणारा हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. टिपा खाते गेंद अंदर की तरफ आई. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक और वो उछाल, वो 3 चीजें बहुत महत्वपूर्ण. रोहन खरात की वो खासियत है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं. मिस्ट्री गेंदबाज है, पुण्य नगरी के प्रोफेशनल गेंदबाज, शानदार गेंदबाजी करे, असरदार है ये खिलाड़ी. इस ओवर की अगली गेंद, ये लेग ब्रेक है, लेग ब्रेक है, पहले ऑफ ब्रेक. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, राहुल सातव नहीं समझ पाए हैं. 22 का इशारा अंपायर ने किया. रोहन खरात गुस्सा है, भाई मैं इतनी अच्छी गेंदबाजी कर रहा हूं, इतनी मेहनत कर रहा हूं और विकेट कीपिंग थोड़ी खराब हो रही है. तो इसके कारण देखिए 5 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 64, 1 विकेट के नुकसान पर. एक्शन रिप्ले में देखे, लेग ब्रेक गेंद टिप्पा खाती ऑफ स्टंप के बाहर छोड़ी गई. राहुल सातव जैसे खिलाड़ी जो 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं वो बिल्कुल इस पर समझ नहीं पाए. रोहन खरात थोडा गुस्सा होते. 2 ओव्हर 11 रन 1 विकेट इन्होंने प्राप्त किया है. कमबॅक, लोकांची तोंड बंद करण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते, ते म्हणजे कमबॅक. बोलणाऱ्यांना आपल्या चांगल्या कामगिरीने दिलेलं चोख उत्तर म्हणजे कमबॅक. हे रोहन खरातचे कमबॅक आहे, परंतु त्याला योग्य साथ मिळणार का? योग्य साथ मिळाली तर वेलकम बॅक होईल. 5 षटकं संपलेली आहेत. 64 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे 18 चेंडू इथून पुढे जे टाकायचे असेल ते जबाबदारीने टाकावी लागणार आहेत. पहिल्या 5 षटकांचा आपण विचार केला, रोहन खरातचे 2 षटकं जिथे 12 चेंडू त्याने टाकले, फक्त 11 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. त्या व्यतिरिक्त गोलंदाजांना विकेट घेता आलेली नाहीये. हे 18 चेंडू गोलंदाजांसाठी सर्वाधिक महत्वाचे ठरणार आहेत. आणि आता आपण पाहिलं तर 6व्या षटकासाठी गोलंदाजी माकूर येतोय चेतन भाटे. गोपी, और एक चैलेंजिंग चीज है, मैं बताऊंगा इस ओवर के बाद, उसके ऊपर हम चर्चा करेंगे क्योंकि दुधिया रोशनी में ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. पहले 4 ओवर में लाजवाब बल्लेबाजी राहुल सातव की.
उसमें रोहन खरात ने एक अच्छा स्पेल डाला, 2 ओवर 11 रन और एक बहुत महत्वपूर्ण सफलता। नीलेश इस पर आपके स्क्रीन पर है, फील्डिंग को अलंकृत कर रहे हैं। 10 मिनट और 8 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट इस वक्त आप 5वें दिन का खेल देख रहे हैं और अब अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए चेतन भाटे, सामना करेंगे राहुल सातव। 35 पर बल्लेबाजी कर रहे, 15 गेंदों का सामना किया। काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को स्टार पर खेलते हुए बॉडी रन पर खिलाड़ी तैनात, पुल किया था लेकिन उतनी जगह नहीं थी, उतना समय नहीं था। यह अच्छी गेंद थी गेंदबाज चेतन भाटे द्वारा। धावा रोखणं हा सर्वात महत्वाचा टास्क असणार आहे। पहिला चेंडू चेतन भाटेचा आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळला गेला, पण तो यावेळेला एकेरी धावेवरच समाधानी बोलावं लागते। एकेरी बरोबर धाव फलक पोहोचले आता 64 वर, 64 वरून 65 वर एक गडी बाद। या षटकामध्ये धावा रोखणं, विकेट, मी मगाशीच उल्लेख केला की विकेट नाही आली तरी बेहत्तर, परंतु धावा रोखणं महत्वाचा भाग राहणार आहे। चेतन भाटे त्याचसाठी जाणला जातो आणि गोलंदाजी ट्रॅकवर तो सज्ज देखील होतोय। स्ट्रायकिंग एंडला आपण अज्जूला पाहतोय, पुढचा चेंडू फेस करेल। आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे पण तो प्रेक्षक बनेल। अगदी सहज मारलेला षटकार, एफर्टलेस होता, 6 धावा। कैरेक्टर होते हैं, एक हीरो होता है, एक अनसंग हीरो होता है। राहुल बिल्कुल हीरो है और अनसंग हीरो की बात करें तो वो अज्जू व्यापारी है। इस बार बल्ले के बीचों बीच तो गेंद नहीं आई है और अच्छा कैच, बल्लेबाज आउट। चेतन ने सफलता प्राप्त की है और नजर लगी, अज्जू व्यापारी बैक टू द पेविलियन, दूसरा झटका गॉन। देख रहे गेंद की तरफ, स्ट्रोक अच्छा नहीं था, ऑन साइड पर खेलने का प्रयास, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था और उसके कारण गेंद मिड ऑफ क्षेत्र में आई। रोहन खरात ने कोई गलती नहीं की है। स्कोर 71, 2 विकेट के नुकसान पर। गोपी और एक बहुत इंपॉर्टेंट चर्चा होगी क्योंकि जब आप दिया रोशनी में खेल रहे हैं तब जाकर रन बनाना बहुत मुश्किल हो जाएगा। ये तो पिछले 4 दिन की कहानी है। पहले 4 ओवर में आलोक इलोन ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। क्या प्रहार की टीम यहां से वो कमबॅक करेगी, वापसी का बिगुल बजाई, क्या लग रहा है आपको? महत्वाची होती ती म्हणजे विकेट आणि ती विकेट चेतन भाटेने घेतली आहे। अज्जू बेपारी बाद झालाय, पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राहुल सातव अजूनही मैदानात आहे आणि जोपर्यंत राहुल सातव मैदानात आहे तोपर्यंत सचिन ढवळे प्रहार 11ला कमबॅक करण्याची संधी तो तितकीशी देणार नाहीये। 71 धावा आहे स्कोर कार्डवर, 71 लॉस ऑफ 2 विकेट, 6वं षटक। चेतन भाटेने अगदी तिसऱ्या चेंडूवर, मागच्या चेंडूवर षटकार आला पण तो तीच लालसा पुन्हा एकदा दाखवली। डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता आणि त्यानंतर मिड ऑफला जर आपण पाहिलं तर रोहन खरातने झेल टिपलाय आणि इथून आपण आशा करूया की नक्कीच कमबॅक केलं जाईल। परंतु आता फलंदाज मैदानामध्ये आलाय क्षितिज आणि क्षितिजसाठी चेतनचा पहिला चेंडू, पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, बॅट लवकर फिरवली, चेंडू थोडासा उशिराने आला आणि पहिला चेंडू निर्धाव झालाय क्षितिजसाठी। बहुत अच्छी गेंद थी, काफी ऑफ टर्म के बाहर से गेंद अंदर की तरफ लेके आए, लेफ्ट हैंडर के लिए आंखों से दूर रखा गया था और बढ़िया गेंद। देखिए जब विकेट इनको मिला ना तो वो ड्रीम बॉल इसलिए था, वो आगे रखा गया था। 6 आया तब अपने शॉर्ट पिच गेंदबाजी की थी, उसका फायदा बल्लेबाज ने उठाया था। क्षितिज जिनका खाता नहीं खोला, स्कोर 71 पर 2। आलोक 11 की टीम पहले बल्लेबाजी करे। चेतन का एक अच्छा ओवर, 4 गेंदों में 7 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट। ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच गेंद डीप मिड विकेट, बॉडी के बाहर 6 रन। इस गेंद के पर 6 की स्टिकर। बीट झाला होता आणि दुसरा चेंडू जसा स्लॉट मध्ये आला आडव्या बॅटने त्याच्यावर तुटून पडला, षटकार ठोकला गेला। ही ताकद आहे क्षितिजची। आक्रमण त्याने देखील सुरू केले, 2 षटकार आले। चेतनचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रॉमिसिंग नाहीये। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली जाते। 2 धावा इथे मिळतात। प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केले गेले प्रशांत सर आणि जी धाव गती होती ती सातत्यपूर्ण राखण्यामध्ये इथे देखील यश येते। 6वं षटक संपले, 79 धावा आहे स्कोर कार्डवर, 2 गडी बाद।
पावर प्ले में राहुल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, 16 गेंदों का सामना किया, 36 पर खेल रहे हैं। स्कोर अगर देखें तो 6 ओवर के बाद 79 पर 2, तो 6 ओवर की कहानी समाप्त। अभी 12 गेंदों का खिलाना बाकी है। करंट रन रेट 13.17 का है। चेतन का ये ओवर जिसमें गोपी 1 ओवर 15 रन और 1 सफलता महंगे साबित हुए। विकेट जरूर मिला, लेकिन जिस तरह से क्षितिज ने वो बहुत बड़ा स्ट्रोक खेला था, 3 गेंदों में 8 रन, अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। नीलेश इंगवले वो भी क्या गेंदबाजी करने के लिए आएंगे, उनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। ऑलराउंडर खिलाड़ी है, पिछला सीजन इनके लिए बहुत अच्छा रहा। सिरसा चैंपियन ट्रॉफी में कमाल का प्रदर्शन करने वाले खिलाड़ी। वक्त ज्यादा नहीं लेना है, वक्त अगर देखें तो 4 मिनट और 35 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है, और 1 ओवर आपको वो पूरा भी करना है, आपको वो समय दिया गया है। और गोपी वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो तो रुकने वाला नहीं है। ही शेवटची 2 षटकं प्रशांत सर शिल्लक आहेत। 12 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे आणि ते 12 चेंडू खूप महत्वाचे राहणार आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये प्रामुख्याने राहुल सातव खूप आक्रमण करतो। 16 बॉलमध्ये 36 वर तो खेळतोय, परंतु त्याच्या समोर आता निलेश इंगवले आलाय, जो पहिल्या षटकामध्ये महागडा राहिला, जिथे 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु आता शेवटच्या सत्रामध्ये पहिल्या डावाच्या तो इथे चांगली गोलंदाजी करेल अशी संघ सहकार्याने संघाला अपेक्षा आहे, आणि ती कामगिरी निलेशला संघनायक म्हणून पूर्ण करायची आहे। परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत राहुल सातव आज काय प्रभावित केले। मागच्या पर्वाचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ या पर्वात देखील अगदी डिफेंडिंग चॅम्पियन सारखाच खेळतोय, आणि त्याचा विस्फोटक अंदाज आपण या डावामध्ये पाहिलेला आहे। प्रशांत सर, पहिला चेंडू वाईड लाईन यॉर्कर टाकायचा होता, कव्हर्स मध्ये खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक धावेल परंतु बॉल थांबणार नाहीये। स्वागत केले निलेशचं, पुन्हा एकदा चौकार येतोय, कडकडीत प्रहार, 4 धावा। गया था नीलेश ने और खूबसूरती के साथ कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया बल्लेबाज राहुल ने। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर। नॉस्टकर से बल्लेबाज रन लेना चाह रहे थे, लेकिन राहुल सातव ने मना किया। उसकी वजह क्या गोपी, क्योंकि पिछले 2 ओवर के जो कहानी राहुल सातव को स्ट्राइक ज्यादा नहीं मिला। अब फिलहाल वो आखिर के कुछ ओवर में उनको पता है कि 2 ओवर का ही खेल बचा हुआ है, तो ज्यादा से ज्यादा बल्लेबाजी करना चाह रहे हैं, अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, कारण तो सेट झालाय आणि त्यामुळे जास्तीत जास्त चान्स तो घेतोय। अभिला वाईड यॉर्कर होता, अपील केलं गेले, पंचांकडे पाहिलं, अपील स्ट्रॉंग आहे, सध्या पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत। पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे, खरं तर ही विकेट खूप महत्वाची आणि त्यामुळे हे अपील केलं जात आहे। आणि आता आपण पाहिलं तर ऑन फील्ड ऑफिशियल्सने एनबी ट्रॉफी, अपनी ट्रॉफी, और फिलहाल इस वक्त अगर देखें तो कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे बल्लेबाज, ऑनसेट पर खेलना चाहते थे, बल्लेबाज बिल्कुल बीट हुए, और क्या अब बल्ला लगा या नहीं लगा इसके बारे में चर्चा हो रही है, और दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं। डिसीजन पेंडिंग, बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं आपके स्क्रीन पर, 83 रन 2 विकेट के नुकसान पर। राहुल सातव बिल्कुल मुंडी हिला रहे थे कि क्या नॉट आउट है, बिल्कुल वही कहानी। राहुल सातव भी बिल्कुल वही कह रहे थे। देखिए एक बार फिर इनके रिएक्शन, और बहुत बड़ा फासला था, लेकिन ये एक बार फिर सारी चीजें होगी मैदान के अंदर। राहुल सातव का गोपी विकेट चाहिए, और विकेट चाहिए, अगर आपके पास डीआरएस है तो इसका इस्तेमाल भी हो सकता है। बहुत सारे विकल्प है, ये हाँ इसका इस्तेमाल हुआ, लेकिन फायदा नहीं हुआ। आपने डीआरएस लिया, रिव्यू आपने खोया, और विकेट भी नहीं मिला। जेवढेही पर्याय आहेत त्यांचा वापर केला जातोय संघनायकाकडून, कारण विकेट महत्वाची आहे। 19 चेंडूमध्ये 40 वर खेळतोय राहुल सातव, आणि त्यामुळे त्याला जर बाद केलं गेलं तर या शेवटच्या षटकांमध्ये जेवढे चेंडू शिल्लक आहेत तिथून कमबॅक करता येईल, आणि त्यासाठी अपील केलं होतं, परंतु आता रिव्ह्यू देखील गमावलाय। सर्व काही आता आपण पाहतोय प्रशांत सर, आलोक 11च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते। सध्या त्यांचा संघ मजबूत स्थितीमध्ये, आणि जेही काही घडतंय ते त्यांच्या दिशेने चाललेलं पाहायला मिळतंय। 3 गेंदें आपको एक बार फिर यहां से क्लियर करनी है, और आपके पास 50 सेकंड का समय बचा हुआ है। 83 पर 2, 83 रन 2 विकेट के नुकसान पर। आलोक 11 पहले बल्लेबाजी करते हुए, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, और उसके साथ लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात। ऑफ टाइम के बाहर फुल टॉस गेंद, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, उनके आगे गेंद गिरी है।
दोनों लेने का प्रयास करेंगे, दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किया। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। 85 2 विकेट के नुकसान पर आलोक इलेवन। क्षेत्ररक्षकच्या अगदी पुढे चेंडू पडला, यावेळेला देखील मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु तिथे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक रोहन होता लॉगर मध्ये, त्याच्या अगदी समोर चेंडू पडला आणि तिथे 2 धावा घेतल्या गेल्या। स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त मला यायचंय, त्यामुळे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील लगेचच पूर्ण करत असताना पुढच्या चेंडूचा समाचार घेतला। का मी स्ट्रायकिंग एंडला आलो, हा फटका दाखवून देतोय कशासाठी मागच्या चेंडूवर धावपळ होती आणि त्यानंतर उलट दिशेने खेळला फटका। थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार नहीं अंजाम होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। राहुल सातव का इंजन गर्म है, गाड़ी पर बिल्कुल 5वें गियर पर है और फिलहाल आलोक इलेवन की गाड़ी जो है ना रम पम पम जा रही है। क्या बल्लेबाजी कर रहे राहुल सातव, नीरज जैसे खिलाड़ी उनके सामने हैं और 48 पर राहुल सातव बल्लेबाजी कर रहे। 21 गेंदों का सामना किया। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, राहुल सातव का अर्धशतक पूरा हुआ। रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार। ये बल्ला ऊपर लेके आए हैं, ये खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास। पूरे हुए 50। राहुल सातव ने 21 गेंदों में बहुत शानदार बल्लेबाजी की है और लाजवाब बल्लेबाजी करते हुए अर्धशतक बनाया है। मैग्निफिसेंट बैटिंग, गजब की बल्लेबाजी राहुल सातव द्वारा। संघनायकाने जबाबदारी घेतली, संघाला चांगली दिशा देण्याचा योग्य मार्ग त्याला माहिती आणि तोच अवलंबत असताना 22 चेंडूमध्ये 54 धावांचा विस्फोटक अंदाज त्याने इथे दाखवलाय आणि त्यानंतर अर्धशतक देखील पूर्ण झालंय। 97 धावा स्कोर कार्डवर। इथून जर पाहिलं प्रशांत सर, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच काय तर आता धाव संख्या तिहेरी अंकांमध्ये देखील पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ ठरणारी ही फलंदाजी पाहायला मिळाली। टाइम अप देखील झालेला आहे। शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू जो आपला नियम आहे त्यानुसार आतमध्ये घ्यावा लागेल। नेहमी तुम्ही म्हणता की आमचे समालोचक वेळ आणि खेळ कधी बदलेल याचा काही नेम नाही, आता तुम्हाला निर्धारित वेळ दिली होती ती संपलेली है। फिलहाल राहुल सातव की दमदार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी इन्होंने की है। राहुल सातव थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, बल्ला ऊपर उठाइए। दर्शकों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, इनके लिए तालियां बजाइए। लाजवाब बल्लेबाजी, कड़क बैटिंग राहुल सातव द्वारा। 22 गेंदों में 54 रन धुआंधार बल्लेबाजी करते हुए इन्होंने बनाए। 97 पर 2। आलोक इलेवन, प्रहार इलेवन के लिए समस्या जारी, समस्या बहुत ज्यादा है। अब गेंदबाजी में परिवर्तन, जितेंद्र गेंदबाजी करने के लिए आए। स्कोर 97 पर 2 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले की बात करें तो अच्छा प्रदर्शन बैटर द्वारा। क्षितिज 8 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। करंट रेट 13.86 का है। जितेंद्र जो निर्णायक ओवर डालने के लिए आए हैं एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट। और इस बार लेग स्टंप के बाहर गेंद। भालेराव सर हमारे साथ जुड़ते हुए बिल्कुल वाइट बॉल का इशारा करेंगे। 98 पर 2, 8वां ओव्हर प्रगती पर है और आलोक इथे तिसरा बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला स्वप्नील भालेराव बॅक टू द पॅव्हेलियन। आता प्रत्येक फलंदाज येतोय, मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतोय, प्रयत्नांना धावांची साथ मिळत नाही आणि त्यामुळे आता अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। सचिन डबल्स प्रहार 11 संघाच्या एक मोठा चेस होता आणि तो चेस करताना थोडीशी गाडी रुळावरून घसरलेली आहेत। आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या डावातला। 20 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत। 37 चेंडू 96 धावांची गरज सचिन डबल्स प्रहार 11। प्रत्येक बॅटर इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत आणि हे स्वाभाविक आहे, कारण 116 धावेंचा इथे पाठलाग करायचा म्हटल्यानंतर मोठा फटका खेळावा लागणार, रिस्क इथे घ्यावी लागणार आणि रिस्क घेतल्यानंतर इथे मात्र स्वतःची विकेट देखील बहाल करतायत। तिसरा बॅटर स्वप्नील भालेराव हा देखील एक ताकदवान बॅटर आहे। सातत्याने महाराष्ट्रभर या खेळाडूची देखील चर्चा आपण पाहिलेली आहे, कसा खेळ आहे आणि त्याचा खेळ इथे आपल्याला या मैदानामध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी चुकीचा फटका खेळत असताना आपली विकेट बहाल करतोय। तिसऱ्या विकेटचं पतन होतंय, धावसंख्या 20 वरती स्थिरावली आहे। षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने गेलाय। मोठ्या धावसंख्येला चेस करण्याचं ते दडपण आहे आणि तेच कुठेतरी आता फलंदाजांच्या खेळण्याच्या शैलीवर सातत्याने दिसून येत आहे। पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होणार नाही हे तर तुम्हाला ठाऊकच आहे आणि त्यामुळे हिरो बनण्याची एक नामी संधी आहे सचिन डबल्स प्रहार 11 संघाच्या फलंदाजांना। त्यातल्या त्यात आता पाहूया निलेशच्या वतीनं कशा पद्धतीने सुरुवात होते। पप्पू मोरे दोघेही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रहार 11 साठी।
अमोल घोडेकर न्यू बॅटर इन आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. चेंडू जातोय इथे आपल्याला पाहायला मिळतंय डीप वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. 2 धावेने इथे खातं उघडलंय. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील फार वेळानंतर वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 22 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. रिक्वायर रन रेट वर लक्ष घालूया आपण. 15.67च्या गतीनं पाठलाग करायचा सचिन ढवळीस प्रहार 11 या संघाला. म्हणजे एका षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे. त्यातल्या त्यात आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. पण पाहूया एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप आहे प्रहार 11 या संघाकडे आणि त्याच फलंदाजांना आता आपल्या संघाची साथ द्यावी लागेल. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. पाहूया ही योग्य वेळ आहे का बॅटिंग पॉवर प्लेची. नक्कीच इथे सुरुवातीला झालेले आघाडीचे फलंदाज बाद आणि त्यानंतर मात्र या जोडीवरती सर्वस्वी सर्व प्रकारे जर आपण पाहिलं तर संघ या ठिकाणी निर्भर राहतोय. आघाडीच्या तिन्ही बॅटरनी सुरुवात तर दमदार करून दिली, परंतु वारंवार इथे मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये ते असफल देखील ठरत आहेत. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर 22 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिषेक वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी येत आहेत आणि हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळेच इथे या षटकामध्ये देखील प्रहार करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा असेल. स्ट्राईकला आपण पाहतोय पप्पू आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अमोल. इथे आपण पाहतोय या षटकाची सुरुवात अवांतर धावेने होते. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. धावसंख्या 3 गडी बाद 23 झालेली आहे. हा ही पहिली एक्स्ट्रा या डावात आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले गोलंदाजी आतापर्यंत झाले. बॉलर तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तोच रिझल्ट आपल्या समोर येतोय उजव्या इष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजाला इथे दंडित केलं जात आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा 2रा चेंडू अवांतर आहेत. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होत आहेत. मिस्टर एक्स्ट्राज इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 24 धावा. 24 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे सिंगल डबल या गोष्टी तर आता नक्कीच लक्षात घ्यायच्याच आहेत. पण सिच्युएशनला अनुसरून तो स्ट्रोक खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस आहे. पाहूया तो चेस कंप्लीट होतोय का. येस एक्झॅक्टली चेस कंप्लीट झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. थ्रो ऑन दी स्टंप्स. 2 धावा मिळते. धावसंख्या 3 गडी बाद 26 धावा आल्यात. बघा सॅक्रिफाईस किती केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. जरी मोठी धावसंख्या उभी आहे तरी सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. एक धाव देखील वाचवण्याचा प्रयत्न आहे. राहुल सातव आणि आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 26. पुन्हा एकदा अभिषेक इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा देखील फुल्लर लाईनचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू बिडॉनच्या दिशेने सिंगल मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 27 धावा. थोडा रिलॅक्स आहे आलोक 11 हा संघ, कारण त्यांना माहिती आहे की आतापर्यंत व्यवस्थित खेळ चालू आहे, पण थोडा टेन्शन मध्ये आहे सचिन ढवळीस प्रहार 11 संघ, कारण सिच्युएशन थोडीशी मनासारखी नाहीये, मनासारखी बनवावी लागेल. त्यासाठी ते कर्तृत्व तुमच्या मैदानाच्या आतमधलं ते कुठेतरी वाढवावं लागेल. दरम्यान हे षटक चांगलं राहिलंय अभिषेकसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे करता आलं नाही. सिंगल मिळते, परंतु एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष साध्य होणार नाहीये. एखादा एकेरी दुहेरी धाव एखाद्या चेंडूवरती चालेल, परंतु इथे मोठ्या फटक्याची देखील गरज आहे. सिच्युएशन ओळखून सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. या ठिकाणी सिच्युएशन आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्याच गरजेचा फायदा गोलंदाज उचलतोय आणि फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ वाईडिश लॉंगॉनच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊन द विकेट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु अचूक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निवडलं आणि चौथ्या विकेट देखील डगआउटच्या दिशेने. शैलेश सर, पहिल्या डावाचा आढावा घेतला तर रोहन खरात यांची 2 षटकं, त्या षटकात फक्त त्यांनी 11 धावा खर्च केल्या. म्हणजे 6 षटकांमध्ये आलोक 11ने गोळा केल्या जवळपास 104 धावा. तर ही देखील गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. एक गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, पण इतरांनी सुद्धा तशीच गोलंदाजी करायला हवी होती.
नक्कीच आपण सातत्याने बॅटरचं कौतुक करतो. एक चांगली पार्टनरशिप आपण नेहमीच बॅटरच्या दोन बॅटरच्या मधोमध खेळताना आपण पाहिली आहे, परंतु गोलंदाजांची देखील एक पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला रोहन खरातने आपला क्लास दाखवला, कशा पद्धतीने या खेळपट्टीचा वापर करायचा आहे, कशा पद्धतीने चेंडूला वळण द्यायचं आहे, कशा पद्धतीने बॅटरला अडकवण्याचं काम करायचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला चांगली साथ मिळाली नाही आणि त्याचमुळे उरलेल्या षटकांमध्ये 100 पार धावसंख्या खर्च झाली. राहुल सातवसाठी नेहमीच एनबी ट्रॉफी ही फायद्याची राहिलेली आहे, लोकप्रियतेची राहिलेली आहे. मागच्या वर्षी ट्रॉफी उचलणारा कॅप्टन म्हणजेच राहुल सातव आलोक 11 साठी. आणि पुन्हा एकदा आपण म्हणतो रिटेन करणं, तर आलोक राजपूत यांनी त्यांच्या संघासाठी राहुलला रिटेन केलं आणि पुन्हा एकदा कॅप्टन्सी दिली. नवीन बॅटर बाळा क्षीरसागर आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, इथे टिपला जाईल झेल. बॅक टू बॅक 5वा बॅटर तंबूच्या आश्रयाला बाळा क्षीरसागर गोल्डन डकचा शिकार. सचिन ढवळे सर थोडे नाराज असतील, आज ते स्क्वॉड मध्ये नाही आहेत, पण नेहमीच क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वतीने नेहमीच आपण त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा क्रिकेटची स्पर्धा खेळण्याचा आनंद देताना पाहिलेला आहे. आणि म्हणूनच नेहमीच फक्त पुण्यातच नाही तर त्यांच्या विद्यार्थ्यांना ते पुण्याच्या बाहेर क्रिकेट सुद्धा दाखवतात. कित्येक व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण सचिन ढवळे सरांचा संघ पाहतो आणि म्हणूनच क्रिकेटसाठी नेहमीच समर्पण सन्माननीय सचिन ढवळे सरांचं राहिलेलं आहे. नक्कीच खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य देणं हेच सचिन सरांनी सातत्याने केलेलं आहे. अगदी चांगली संघाची निवड देखील आपण पाहतोय आणि प्रामुख्याने त्यांच्याच अकॅडमीतील खेळाडूंना देखील इथे एनबी ट्रॉफी मधल्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची देखील संधी त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. बाळा क्षीरसागर त्या ठिकाणी बाद होतोय, बॅक टू बॅक दुसरा बॅटर या षटकातील आपण बाद होताना पाहतोय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सुदर्शन केदार. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आपल्याला विकेट हॅट्रिक या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? सुदर्शन केदार नेहमी असतो तो जबाबदार आणि आता कामगिरी करेल का असरदार, कारण ती आवश्यकता आहे. आवश्यकतेनुसार क्रिकेटचा खेळ देखील तुम्हाला अजून जास्त वरचढ करायचा असतो. आणि आता पाहूया सुदर्शनची ती खेळी. सुदर्शनला या मैदानाचा फारसा अनुभव आहे, प्रॅक्टिस सेशन सुद्धा या मैदानावर झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच प्रॅक्टिस सेशनचा फायदा यावेळेस होईल का ते पाहूया. कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज असते ती गरज भागवण्यासाठी त्याची नेहमीच इच्छा आपण पाहिलेली आहे आणि पाहूया त्याच इच्छेअंतर्गत क्रिकेटचा खेळ सुदर्शनचा मिळतोय का. प्रहार 11ला ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत दीप कवरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाहीये, एक धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 29. 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा, 3 षटके इथे पूर्ण झालेत. बघा जी करंट रन रेट जर आपण पाहिलं तर करंट रन रेट जो रिक्वायर्ड रन रेट आहे त्याच्यापेक्षा फार कमी आहे. आता रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 17.4 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता 30 चेंडूंमध्ये 87 धावेंची गरज आहे. लक्ष फार अवघड होत चाललंय कारण इथे सातत्याने विकेट्स देखील जात आहेत आणि धावा देखील कमी येतात. त्यामुळे 30 मध्ये 87 धावेंची गरज. पहिल्या डावामध्ये दमदार फलंदाजी आलोक 11 या संघाने केली आणि त्याचमुळे आता प्रहार 11ला टेन्शन वाढलेलं आहे आणि पाहूया या ठिकाणी आता त्या टेन्शनला दूर करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं जाईल का फलंदाजांच्या वतीनं. 30 चेंडू 87 धावांची गरज आहे. कठीण असं क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच नसतं, तुम्ही मात्र तुमची मेहनत सातत्याने करत राहायचं असतं. उलट दिशेने खेळले क्षेत्ररक्षक आहेत, गलीचा पोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होईल सिंगल, एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 30 धावा आतापर्यंत झाल्या. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जशी सुरुवात सचिन ढवळे प्रतिष्ठान या संघाला होती ती सुरुवात इथे कुठेतरी डगमडीत होताना पाहायला मिळाली. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला परंतु सातत्याने विकेट्स इथे जातात आणि त्याचमुळे हा संघ अडचणीत येतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या होती ती 30. चौथं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय त्यामध्ये दरम्यान मिळते सिंगल, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 31 धावा. पावलो पावली दडपण वाढतंय प्रहार 11चं आणि आता गोलंदाज देखील ते व्हेरिएशन करतायत, प्रयोग करतायत वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा, कारण आता संधी आहे गोलंदाजांकडे आणि तेच सातत्याने आपण क्षितिज दिवेकर यांच्याकडून पाहतोय. 2 विकेट्स क्षितिज दिवेकर यांच्या वतीनं मिळवल्या गेल्यात. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला डीप मध्ये तैनात, फक्त एक सिंगल मिळेल, एका धावेनं धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 5 गडी बाद 32 धावा.
आता मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलंय. आलोक 11 संघाने संपूर्णरित्या या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. दिमाखामध्ये सेमीफायनल मध्ये जाण्याचे दरवाजे देखील इथे ठोठावले जात आहेत. पुढचा चेंडू इथे स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या 32 वरती स्थिरावलेली आहे. 26 चेंडू 84 धावांची गरज आणि रिक्वायर्ड रेट झाला आता 19.38. हा वाढतच जाईल जर आपण तितक्या वेगाने खेळलात नाही तर मग तो रिक्वायर्ड रन रेट सातत्याने वाढत जाईल आणि एक वेळ असेल की मग ती रिक्वायर्ड रन रेट आवाक्याच्या बाहेर. हा देखील फुलर लेनचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजांनी चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. इथे देखील चेंडू निर्धाव आहे. म्हणजे हे लक्ष आहे हे खऱ्या अर्थाने आता अवघड होत आहे कारण संध्याकाळचं सत्र फ्लड लाईट मध्ये या धावा चेस करणं फार मोठा टास्क आहे. अमोलकडे कॅपॅबिलिटी आहे आणि आता फक्त लक्षात ठेवून चालणार नाही तर आता लक्षपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फुलटॉस होता. ड्राईव्ह केलंय. मिडॉन नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल पूर्ण होते. एक गोष्ट चांगली घडते की प्रत्येक चेंडूवर धावा मिळतात पण आता त्या आकड्यांना वाढवण्याची गरज आहे. सिंगल डबलच्या ऐवजी 4-6चे आकडे कसे स्कोरशीटवर लावता येतील ते प्रयत्न करावे लागतील. षटक संपतात. 4 धावसंख्या 33 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 24 चेंडू 83 धावांची गरज. 24 बॉल आणि 83 धावा. फार असं विशाल लक्ष इथे साध्य करायचंय आणि जर हिरो व्हायचं असेल तर तुम्हाला ही संधी आहे. 24 चेंडू आणि जवळपास 83 धावेंची गरज आहे. लक्ष अवघड होत चाललंय. हळूहळू नव्हे तर फार मोठी अवघड परिस्थिती इथे सचिन ढवळे प्रतिष्ठानची आपण पाहतोय. सुरुवातीला बसलेले मोठे धक्के, काही गोलंदाजी करत असताना केलेल्या चुका आणि त्याचं प्रायश्चित मात्र इथे मॅचच्या बाहेर जावं लागतंय. इथे अजूनही संधी आहे. जोपर्यंत अमोल सर आपण पाहतो इथे मैदानामध्ये आहे तोपर्यंत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर सुदर्शन केदार इथे असरदार कामगिरी करण्यासाठी सज्ज होईल का. 24 चेंडू निर्णायक आणि 24 चेंडूंमध्ये 83 धावेंची गरज. अभिनय तो कभी नाही. आत्ताच केल्या तरच हिरो, नाही केल्या तर संपूर्ण 365 दिवसांचा अवधी लागेल पुन्हा एकदा एनबी ट्रॉफी खेळण्यासाठी. 1 वर्षाची वाट पाहायची नसेल तर मग तोच खेळ सादर करावा लागेल आणि पाहूया तो खेळ सादर होतोय का. दरम्यान स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अमोल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल व्यवस्थित बॅटच्या मध्यावर कनेक्ट झाला आणि एक कॉट अँड बॉल. राहुलच्या खात्यात जाते विकेट आणि हा 6वा धक्का बसतोय सचिन ढवळेस प्रहार 11ला. ज्या बॅटरच्या वरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी सातत्याने बॅटरने झुगारून दिली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन. बॅटची अगदी आपण पाहतोय टॉप एज लागते आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्याच गोलंदाजीवरती इथे झेल टिपण्यामध्ये यश मिळतंय. संपूर्णपणे मॅचचा जर विचार केला तर या मॅच वरती राहुल सातव नावाचं एक वादळ गोंगावताना पाहायला मिळतंय. अगदी प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचं काम इथे राहुल सातवच्या बॅटिंग आणि लगेचच गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. एनबी ट्रॉफीने संघ मालकांचं देखील खूप चांगलं सन्मान केलेला आहे प्रत्येक वर्षी आणि यावर्षी विजेत्या संघ मालकाला सुद्धा आपण रॉयल एनफिल्डची हंटर बाईक देणार आहोत आणि उपविजेत्या संघ मालकाला सुद्धा एक बाईक असणार आहे. तर संघ मालकांचं खूप चांगलं आदरातिथ्य नेहमीच NBSF म्हणजे निलेश बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने केलं जातं आणि पाहूया ती गाडी रॉयल एनफिल्ड हंटर 350 कुठल्या संघ मालकाकडे जाते. नक्कीच ती उत्कंठा शिगेला येऊन पोहोचली कारण जी सुरुवात झाली आणि शेवट आपण रविवारी या स्पर्धेचा अंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न करणार आहोत आणि काही निर्णायक मॅचेस त्या ठिकाणी शिल्लक असतील. सेमी फायनल्स आपल्याला आणि फायनल्स रविवारच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील परंतु त्यासाठी कुठला संघ पात्र ठरेल याची इर्षीर मैदानामध्ये सुरू आहे. राहुल सातव अराउंड विकेट. खूप जास्त बाहेरचा बॉल आहे परत टाकावा लागेल. एनर्जी झाली वेस्ट. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव होईल ऍड. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 34. 34 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6. 23 बॉल्स अँड 82 रन्स रिक्वायर्ड टू विन. हळूहळू सामना हातातून निष्ठत चाललाय. सचिन ढवळे प्रतिष्ठान या संघाच्या हातातून सामना निष्ठत चाललाय परंतु संपलेला नाहीये. अजूनही प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. लढावं लागेल. जिंकण्यासाठी काहीतरी करावं लागेल. वेग वाढवलाय पण नियंत्रण चुकलं. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव वाढेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 35. मोठ्या फटक्यांबरोबर अतिरिक्त धावेंची देखील गरज संघाला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या हळूहळू इथे लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
मयूर म्हासाळ समजलाच नाही हा चेंडू. पिच झाला, राईज झाला, पोझिशन व्यवस्थित घेतली नाही, स्ट्रोक ऑफर झाला नाही, डॉट बॉल आलाय. अडचणीमध्ये वाढ होते सातत्यानं. सचिन डबल्स प्रहार 11च्या 6 फलंदाज बाद झालेत. 35 धावा धावफलकावर, 116चा पाठलाग. ऑन साइडला बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि पाहूया बॉल अडवला गेला आहे की नाही. शहानिशा करतात पंच. आपण येतो वॉर रूम मध्ये बाउंड्री चेक करण्यासाठी. तिसऱ्या पंचांकडे आपण निर्णय सोपवतोय, परंतु लॉंगॉनच्या खेळाडूने इथे दर्शवलं की इट्स 6 रन्स. इथे षटकाराची घोषणा खेळाडूने देखील केली आहे. अगदी फेअर डिसिजन त्या ठिकाणी खेळाडूकडून मिळतोय. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या याच फटक्यांसाठी इथे थांबली असं म्हणावं लागेल. धावसंख्या होते ती 41 धावा. आता एक खेचून चालणार नाही, सातत्यानं खेचत राहावे लागतील आणि पाहूया तरच कुठेतरी त्या विजयाला तुम्ही खेचून आणू शकता. फुटवर कुठे आहे? फ्रंट फुटला जायचं, बॅकफुटला जायचं, द्विधा मनस्थिती आणि त्यानंतर डॉट बॉल जे खूप आवश्यक होतं. राहुल सातवच्या आत्मविश्वासासाठी धावसंख्या 6 गडीमध्ये 41, जिंकण्यासाठी आवश्यकता 20 चेंडू 75. लक्ष अजूनही फार अवघड आहे. 20 चेंडू आणि 75 धाव्यांची गरज आहे. बघा काही संघांनी 75 धावा 8 षटकामध्ये बनवलेल्या आहेत, परंतु इथे 20 चेंडू मध्ये 75 करायच्यात. शफल झाले, कमिट झाले, स्क्रीज बॉक्सचा वापर केला, लॉंग वे शफल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं, त्याचमुळे बॉल बॅक ऑफ द हँड आणि खूप चांगला पर्याय गोलंदाज राहुल सातवचा पाहायला मिळालाय. व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे. एखादा मोठा फटका खर्च केल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे राहुल सातवला देखील ठाऊक आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. फुल टॉस ऑन साइडला बॉटम एंडचा वापर करून ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण फसते. लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा कॉल येतोय. कॉल पूर्ण होतोय, 2 धावांची वाढ होते. षटक संपतात 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 6 गडी बाद 43 झाले आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 चेंडू 73 धावा. 18 बॉल्स अँड 73 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू आणि 73 धाव्यांची गरज. थोडस अवघड आहे, परंतु प्रयत्न करायला काही एक हरकत नाहीये. सुदर्शन केदार याच्यावरती देखील जबाबदारी आहे आणि याच्याकडे देखील तेवढी ताकद आहे. आणि एवढ्या मोठ्या फटक्यांचा, एवढ्या मोठ्या लक्ष्याचा जर का पाठलाग करायचा आहे तर एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने सातत्याने आक्रमणाची गरज आहे. परंतु आपण पाहिलं तर आलोक 11 या संघाकडे गोलंदाजांचा देखील म्हणावा तसा एक चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय सातत्याने चांगले चांगले गोलंदाज इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दीपक डांगी. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. MPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेलं आहे आणि हाच गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जो लेदर बॉलचा अनुभव आहे तो इथे आपल्याला पणाला लावताना पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीचा वेगवान गोलंदाज इथे दीपक डांगी. स्ट्राईकला आहे तो सुदर्शन. पुढे आले, ड्राईव्ह केलंय, गॅप मोठा आहे पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल पूर्ण दुसरा धावण्यासाठी प्रयत्न. सुदर्शनचा कॉल होता, नकार दिला मयूरने. कारण हा डाव पूर्ण संपवण्याचा इरादा या 2 फलंदाजांचा चांगला खेळ करण्याचा इरादा आहे. जास्तीत जास्त खेळपट्टीवर टिकण्याचा इरादा आहे आणि म्हणूनच तो कॉल नाकारला मयूर म्हासाळने. धावसंख्या 6 गडी बाद 44. एक धाव येऊन इथे काही एक फायदा होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. कुठेतरी बॅट फिरवावी लागेल. हरण्यापेक्षा लढण्यात फार मोठं यश इथे प्राप्त होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तेवढेच मोठे करावे लागतील. पुढचा चेंडू दीपक यांचा. 116 हा आकडा लक्षात ठेवून खेळावा लागेल. एक एक बॉलचं महत्व लक्षात ठेवावं लागेल. एक एक बॉल सोन्याच्या किमतीचा हे ओळखावं लागेल. पण जर तुम्ही असा बॉल जाऊ दिला तर मग पराभवाच्या छायेत तुम्ही जाऊ शकता. दरम्यान तेच पाहायला मिळालं. मयूरने अटेम्प्ट घेतला नाही, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दीपक यांची आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉलचा अनुभव आहे. अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी सुरू आहे. यावेळेस बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा रन मिळेल, एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 45 धावा. जिंकण्यासाठी 16 चेंडू 71 धावांची गरज. बँक बॅलन्स जास्त आहे, त्यामुळे अशी खर्ची गोलंदाजी कुठल्याही प्रकारची चर्चा, कुठल्याही प्रकारचा इथे कानमंत्र गोलंदाजाला दिला जात नाहीये. एखादी आव्हानदार धाव आलोक 11 संघाला परवडण्यासारखी आहे. यावेळेस बाद. आपण आता त्याच गोष्टी चर्चा करत होतो की हे 2 फलंदाज इरादा ठेवतात शेवटच्या टप्प्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकण्याचा. पण मयूरला परतावं लागते आणि हा धक्का एकत्रित बसतोय. 7वा 45 धावा 7 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट पोहोचतोय आता 28.4.
थोडा रिलॅक्स आहे आता आलोक 11 हा संघ, कारण पहिल्या डावात जे काही आपण करतो त्याचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. पहिल्या डावामध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचमुळे गोलंदाजांना थोडंसं सहकार्य मिळालं, थोडासा त्यांना देखील वेळ मिळाला स्वतःला सेट करण्याचा, स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्याचा, वेगवेगळे पर्याय निवडण्याचा, आणि म्हणूनच पूर्णपणे रिलॅक्स आहे आलोक 11 संघ. पण सचिन ढवळेच प्रहार 11 पहिल्या चेंडूपर्यंत पासून तो स्ट्रगल करतोय. बघा, स्टेडियम मध्ये येण्याची जेव्हा संधी मिळत नाही तेव्हा प्रेक्षक घरातून सुद्धा या स्पर्धेचा थेट आनंद घेताना आपण पहिल्या दिवसांपासून पाहिलेलं आहे, आणि ती एक VIP सीट आहे प्रेक्षकासाठी. नक्कीच आपण पाहतोय बाल्कनीमधून या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. एक एवढं चांगलं नियोजन, एवढी चांगली स्पर्धा, आणि घरी बसल्या आपल्याला लाईव्ह सामना देखील बाल्कनीमधून पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न अयशस्वी होतोय. रोहन खरात नवीन बेटर मैदानाच्या आतमध्ये. काल रोहनची फलंदाजी देखील चांगली राहिली होती शेवटच्या सामन्यामध्ये, पण आता वेळ कमी आहे आणि धावा जास्त बनवायच्या. नक्कीच रोहनला आपण फार कमी वेळा बॅटिंग करताना पाहिलं आहे, कारण व्यावसायिक क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि त्या ठिकाणी बॅटिंगला संधी मिळणं फार अवघड आहे, परंतु इथे संधी मिळाली आणि काल त्याची आपण बॅटिंग देखील पाहिली आहे. पहिला चेंडू इथे उलट दिशेने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव, धावसंख्या 45 वरती स्थिरावलेली आहे. ब्लॉक होल डिलिव्हरी पूर्ण सफल झाले. तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या होत्या. बॉल वेगवान हाताळलाय गोलंदाज दीपक डांगीने. दरम्यान यशस्वी षटकाची सांगता होईल का, कारण 5 चेंडू अचूक हाताळलेले आहेत, फक्त 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यांच्या खात्यात. नक्कीच एक यशस्वी गोलंदाज आहे. मी तुम्हाला सातत्याने या गोष्टींकडे देखील माहिती देईल की लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातोय. इथे देखील चेंडू आपण पाहतो उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट. 7 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. अवांतर धावेने सातत्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. 13 चेंडू 70 धावांची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. बॉल हवेत होता, पण क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरचे पोस्टिल बॉलवर. तोपर्यंत 1 धाव मिळेल. अशा पद्धतीनं 6 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 7 गडी बाद 47. मनीष, थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी पाहतोय NB ट्रॉफी अर्थात मनोरंजनाचा स्पर्धेच्या निमित्तानं आज संकेत यादव आलोक 11 संघाचे मॅनेजर आमच्या बरोबर आहेत. खूप चांगली कामगिरी आलोक 11चा संघ करतोय. 12 चेंडू 69 धावा, अर्थात विजयाचा सुगंध देखील दरवळायला लागलाय. खूप छान पद्धतीने क्रिकेट. परंतु NBच्या माध्यमातून या मंचावरून आपण हा क्रिकेटचा खेळत असताना अनेक खेळाडू प्रकाशझोतामध्ये आहेत, त्यांची चर्चा होते, परंतु असा एखादा खेळाडू जो NB मध्ये या स्पर्धेमध्ये प्रकाशझोतात आलाय, असं एखादा खेळाडूचं काय नाव सांगाल? असे तर सर आतापर्यंत ज्या खेळाडूला संधी भेटली आहे सामन्यामध्ये काही करण्यासाठी त्यांनी प्रत्येकाने आपलं 100% दिलंय. जसं आता तुम्ही मागे पाहिलं की क्षितिज दिवेकर, त्याला बॅटिंगसाठी प्रमोट केलं आणि त्यांनी ते संधीचं सोनं केलं. त्यात त्यांनी कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा केले संघासाठी. खरंच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आणि अतिशय चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि बॉलर देखील दीपक डांगे देखील ट्रायल साठी गेला होता, त्याला देखील अजून संधी मिळाली नाही. तो देखील एक चांगला असा खेळाडू आहे. थँक्यू संकेत. आमच्याशी या वेळेला खूप चांगल्या गप्पा मारल्यात. अर्थात 2 खेळाडूंचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, ओव्हर टू कॉम्बॉक्स. संधी मिळायला नशीब सुद्धा लागते आणि तुमची मेहनत सुद्धा. कधी कधी थोडा वेळ लागतो, पण प्रत्येक गोष्ट ही ठरलेली आहे. आणि त्याचमुळे कित्येक क्रिकेटपटू उशिरा का होईना आपला खेळ सादर करताना पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या पडणे खेळण्याचा प्रयत्न, स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न फसला. LBW रोहन खरात बॅक टू डगआउट. मिळालेली संधी आणि त्यावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि फुल टॉस चेंडू इथे पायावरती आदळतोय आणि पंचांचं काम काहीसं सोपं होत आहे. परफेक्ट आपण पाहिलं ना तर मिडल स्टंपवरती त्या ठिकाणी फलंदाजाला अडकवलं गेलं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर यष्टनचा वेध इथे चेंडूने घेतलाय आणि आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेट इथे निर्णय येतोय आणि बॅटर क्रमांक 8 डगआउटच्या दिशेने जातोय. निराशा, नाराजी, सर्व काही गोष्टी रोहनच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाल्या. मनीष, पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येणार आहे. NB ट्रॉफीचा थरार आपण बघतोय. NB ट्रॉफी अर्थात मनोरंजनाचा डबल बार म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. शिस्तप्रिय स्पर्धा. रोहित आमच्या बरोबर आहे. रोहित, NB ट्रॉफीच्या माध्यमातून लीग मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला,
अर्थात सुरुवात थोडी खराब झाली ती रोहन नव्हतं त्यावेळी. पुन्हा एकदा तुम्ही या स्पर्धेमध्ये कमबॅक केलं. नॉकआउट मॅचमध्ये काय चुकलंय आणि काय मिळवलं, म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेचा जर एकूण लेखाजोखा घेतला, काय गमावलं आणि काय कमावलं? सर शिकायला खूप भेटलं ह्या ट्रॉफीमधून की नॉकआउटला कशा प्रकारे खेळलं पाहिजे, प्रेशर कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे. ठीक आहे आम्ही चुका केल्या भरपूर, कॅच सोडले, रनआउट सोडले, थोडीशी बॉलर लोकांनी थोडीशी चुकीची लाईन टाकली. पण ह्यातनं फक्त मी एवढंच सांगेन की बॉलर्स लोकांनी शिकावं आणि प्लेयर्स लोकांनी पण खूप सारं शिकावं की मोठ्या टोर्नामेंटला नॉकआउट स्पर्धेत क्वार्टर फायनलच्या स्पर्धेत कसा परफॉर्मन्स केला पाहिजे, किंवा आम्ही बॅट्समनही झालो की आम्ही बॅटिंग रिस्पॉन्सिबिलिटी केली पाहिजे. 100 जरी असले तरी ॲबिलिटी आहे आमच्याकडं की 3-4 बॅट्समन आहे, आम्ही मॅच काढू शकतो. पण थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमुळे थोड्याशा चुका झाल्या. नक्कीच पुढच्या वेळेस ही चूक पाहायला नाही भेटणार. आम्ही नक्कीच आमच्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करू. रोहित, थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉस मनीष अँड शैलेश. चुका मान्य करणं खूप मोठं काळीज लागतं आणि या ठिकाणी रोहितने तेच सांगितलं की या वर्षी काही चुका झालेल्या आहेत व काही मिसअंडरस्टँडिंग झालेल्या आहेत, त्यावर आम्ही नक्कीच ती चर्चा करतोय आणि पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न सुद्धा पाहतोय. दरम्यान बघा अजून एक धक्का बसतोय. सचिन ढवळे प्रहार 11ला फलंदाज जितेंद्र होत आहेत बाद. 9वा बॅटर इथे बाद होतोय. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन. आणि आताच नुकतीची चर्चा प्रशांत सरांबरोबर रोहितने केली की काहीशा चुका झाल्यात. एक चूक देखील मॅचच्या बाहेर घेऊन जाते, परंतु इथे सातत्याने चुका होत आहेत, त्यामुळे मॅचच्या बाहेर जाणं हे विधिलिखितच होतं. 116 धावा म्हणजे सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर रोहन खरात यांनी फक्त 12 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि उरलेल्या सर्व गोलंदाजांनी म्हणजे 6 षटकांमध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 104 धावा जवळपास त्यांनी खर्च केल्या. म्हणजे इथे गोलंदाजांकडून फार मोठ्या चुका झाल्यात आणि त्याचं प्रायश्चित्त इथे मॅच मात्र गमवावी लागते. आलोक 11 संघाने पुन्हा एकदा एक विकेट इथे प्राप्त केली आहे आणि 9वा बॅटर शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. या मैदानामध्ये आपण पाहतोय शेवटचा बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन ढवळे प्रतिष्ठान या संघाकडून चेतन भाटे. आता इथे गोलंदाजांना देखील संधी मिळाली आहे, बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. फार क्वचितच या खेळाडूंना आपण बॅटिंग करताना पाहतोय, परंतु आज त्यांना संधी मिळते आहे. पुढचा चेंडू इथे देखील वाह, क्लासिकल ड्राईव्ह. अगदी आपण पाहिलं ना तर फोटो निघेल अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूला ड्राईव्ह केलंय. कव्हरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी खेळून काढला आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू एका धावेसाठी आणि संघाचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. 50 धावा इथे सचिन ढवळे प्रतिष्ठान या संघाच्या पूर्ण होतात, परंतु अजूनही लक्ष फार अवघड आहे. 50 रन्स. फुल पिच बॉल बॅकफ्लिपला खाली घेतलं, ड्राईव्ह केलंय, मिड ऑफला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये आहे. एक धाव मिळते. सुदर्शन संयमाचं प्रदर्शन करतोय. चेतन भाटेची साथ कशी मिळते आपण पाहूया. 6 चेंडूंमध्ये 65 धावांची गरज. ह्यूज चेस. 6 चेंडू आणि 65 धावा. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर इशिका 11 या संघाने 69 धावा 8 षटकांमध्ये डिफेंड केल्या होत्या. इथे 6 चेंडूंमध्ये 65 धावा गोलंदाजाला खर्च करायच्यात. डिफेंड करण्यासाठी भरपूर काहीतरी आहे, परंतु बॅटरच्या खात्यामध्ये जर आपण पाहिलं तर लागोपाठच्या 6 चेंडूवरती जरी 6 षटकार ठोकून काढले तरी सुद्धा हे लक्ष साध्य होत नाहीये. त्यामुळे प्लस पॉइंट आहे इथे बॅटरकडे. काही गमावण्यासाठी नाहीये, परंतु कमावण्यासाठी इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती आलोक 11 संघाचा संगणक राहुल सातव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 7वं इथे 8वं सुरू होत आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. 51 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू आणि 65 धावांची गरज. थँक्यू शैलेश. इथे आता आपण बघू शकता क्रिकेटचा खेळ मैदानावरती जर बघितलं तर आलोक 11 संघाने खूप चांगली कामगिरी केली. या चेंडूनंतर मयूर पवार आमच्याबरोबर जाणार. मयूर, अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे, 5व्या दिवसाचा खेळ आपण बघतोय. NB ट्रॉफी एक मानाची स्पर्धा या पुण्यनगरीमधली आहे आणि एकूणच आज तुम्ही पिंपरी चिंचवडून इथपर्यंत पोहोचलात. पॉन केजीची जी वेगळी स्पर्धा असते त्याचे आयोजक म्हणून तुम्ही सातत्यानं पुढाकार घेता, परंतु NB ही आपली NB तुम्हाला जेव्हा पाहता तुम्ही तेव्हा त्यामध्ये भावलेली गोष्ट अशी कोणती आहे त्याची खूप तुम्हाला आवडली, या ठिकाणी हृदयाला स्पर्श करून गेलेली आहे? जे NB जे नवीन खेळाडूंना संधी देते
त्या संधीचा फायदा त्यांनी पुरेपूर घ्यायला पाहिजे. त्यातून त्यांना ISPL सारखी एक मोठी स्पर्धा सुद्धा खेळता येऊ शकते. त्यासाठी नवीन प्लेअरसाठी ही खूप छान संधी निलेश दादा भिंताडे यांच्यातर्फे दिलेली आहे. थँक्यू मयूर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगला उल्लेख या ठिकाणी पाहुण्यांनी केला की एक मोठी संधी, बघा संधी तुम्हाला खूप काही देऊन जाते, तुम्हाला एक ओळख देते, तुमच्या प्रतिभेला एक व्यासपीठ देते आणि तुम्हाला तुमची कारकीर्द घडवण्यासाठी मदत करते. आणि फक्त त्या संधीवर तुम्ही 100% एफर्ट्स लावले तर मग तुम्ही लोकप्रिय होणार, यात कुठलंच दुमत नाही. आणि त्याचसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. तुमची ओळख निर्माण करण्यासाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्म. इथे देखील आपण पाहतोय चेंडू बॅकफुटला गेला, कट करण्याचा प्रयत्न. चेतन भाटे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक सिंगल येते. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या होते ती 54. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 62 धावेंची गरज आहे. काहीसा एकतर्फी सामना आलोक 11 संघाच्या बाजूने झुकलाय. पहिल्या षटकापासूनच जसे ते निलेश इंगवले बाद झाले त्या मागोमाग मग धक्क्यांवर धक्के बसत गेले. तेव्हापासूनच एकतर्फी सामना कुठेतरी दिसून येत होता. क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर पाहायला मिळालाय दीपक डांगे यांच्या वतीनं आणि त्यांनाच चेंडू शोधतोय असंच सातत्याने पाहायला मिळते. धावसंख्या 9 गडी बाद 55. एकदा का घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात. चांगला फटका जरी सजवला ना तरी क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 116 धावा आणि त्यांना डिफेंड करण्याचं काम काहीसं सोपंच होतं गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना देखील चांगली साथ त्यांना दिलेली आहे. धावसंख्या 55. 9 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि त्या दरम्यान धावबादची शिकार. संपूर्ण संघ या ठिकाणी होतोय ऑल आउट. संपूर्ण संघ 55 संघ धावसंख्येवरती बाद होतोय. वेल प्लेड आलोक 11. त्याचबरोबर सचिन ढवळे प्रतिष्ठान आपलं देखील कौतुक आहे. चांगला खेळ दोन्ही संघांचा आपल्याला या अगोदरती आणि या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. परंतु दिमाखामध्ये पुन्हा एकदा आलोक 11 गतवर्षीचा विजेता संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये दाखल होतोय आणि लगेचच आपण पुढील कार्यक्रमासाठी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी वळतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या बरोबर जोडले जात आहेत गोपी जाधव सर. ओ टू यू. आमच्या बरोबर जॉईन होतील. तत्पूर्वी आपण समाधान आलोक 11 संघाचा अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू विजय साकार झालाय. राहुल सातवनं एक धमाकेदार इनिंग पेश केली आहे आणि डिपेंडिंग चॅम्पियन टीम खूप चांगली कामगिरी करते. विजय पथावरती आरूढात या मॅच मध्ये राहुलची बॅटिंग जी झाली त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच संघ अतिशय सुंदर असा संघ त्यांनी बांधला आहे आणि राहुल सातव बोललं की NB मध्ये नेहमीच त्यांचा चांगला परफॉर्मन्स असतो आणि खरंच खूप सुंदर अशी देखणी बॅटिंग बोलता येईल. त्यांची बॅटिंग बॉलिंग असो फिल्डिंग असो त्यांनी ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स दिला आहे. असाच परफॉर्मन्स देत राहूया सगळे टीम मिळून आणि नक्कीच आम्ही ट्राय करूया की यावेळी MB ट्रॉफीला जिंकण्यासाठी. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न समाधानने बघितलंय. आता आपण जाऊया जिथे मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार दिला जातोय. ओव्हर टू गोपी. येस, थँक्यू प्रशांत सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आपली NB ट्रॉफी 2024 तिसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा आणि तिसऱ्या पर्वातील आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील सुपर 8 मधला हा तिसरा सामना होता. एका बाजूला आलोक 11 आणि दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे प्रहार 11. तर सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला इथे पराभव